नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. सगळ्यात सुरुवातीला एक नजर टॉप 25 घडामोडींवर. परभणीमध्ये शिवसेना भाजप नेत्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून आरोप प्रत्यारोप. युती न करताच उमेदवार जाहीर केल्याचा शिवसेनेचा भाजपवर आरोप. तर अद्याप चर्चाच नाही, मग उमेदवार जाहीर कसे करणार? शिवसेनेने चुकीचं बोलू नये, भाजपचं प्रत्युत्तर. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये कोट्यवधींचा निधी खर्चून प्रशासकीय इमारत उभी, मात्र श्रेयवादामुळे उद्घाटनच रखडलं. 6 महिन्यांपासून 68,000चं बिल थकल्यानं विद्युत कंपनीने वीज पुरवठा केला खंडित. शालेय पोषण आहारात 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप. पोषण आहाराच्या करारात 134 रुपये किलोचा वाटाणा, प्रत्यक्षात मात्र 60 रुपये किलोच्या वाटाण्याचा पुरवठा. माझाच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक बाब समोर. वाशिममध्ये नाफेडकडून अखेर सोयाबीन खरेदीला सुरुवात. प्रथम आलेले शेतकरी दाम्पत्याचा बाजार समितीच्या वतीने सत्कार. उर्वरित शेतकऱ्यांसाठी सोयाबीन विक्रीचा मार्ग मोकळा. मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंगवर बेदरकार ड्रायव्हिंगचा थरार. तब्बल 250 किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वरळी पोलिसांकडून कार ताब्यात. दिल्लीमध्ये वाहतूक पोलिसाची टॅक्सी चालकाला बेदम मारहाण. चालकाकडे गाडीची संपूर्ण कागदपत्र नसल्यानं मारहाण झाल्याचं समोर. वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल. भारतीय सेनेच्या ताफ्यात 3 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल. अमेरिकेने दिलेल्या हेलिकॉप्टरमध्ये सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करण्याची क्षमता. या हेलिकॉप्टरने भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ठरले यंदाच्या आयपीएलमधले सर्वात महागडे भारतीय खेळाडू. चेन्नई सुपर किंग्सने दोघांकरता मोजले प्रत्येकी 14 कोटी 20 लाख रुपये. विश्वविजेता महिला क्रिकेट संघाला टाटा मोटर्सचं गिफ्ट. सगळ्या खेळाडूंना टाटाकडनं टाटा सिएरा गाडी गिफ्ट. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीमध्ये वाढ. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांविरोधात आयपीसीचं कलम 420 जोडलं. 2026च्या ऑस्करसाठी भारतीय चित्रपट होम बाउंडची निवड. 98व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी निवड. होम बाउंडचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान. या होते टॉप 25 घडामोडी. आता एक नजर